नमस्कार व्यूअर्स, श्री स्वामी समर्थ. विजयस लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या सर्वांचा खूप प्रिय असणारा आणि धार्मिकदृष्ट्या खूप अतिशय महत्त्वाचा असलेला श्रावण महिना हा सुरू आहे. त्यातील हे पहिला सोमवार आपण सर्वजणांनी सोमवारी मनपूर्वक भगवान शंकराची पूजा आराधनाही केली आहे. आणि तसेही आपल्या हातामध्ये अजून श्रावण महिन्यातील 3 हप्ते हे बाकी आहे. तर सर्वजणांना उत्सुकता असते की मी पूर्ण श्रावणमध्ये माझ्या भगवान शंकराची काय काय सेवा करू शकतो किंवा होईल तेवढी सेवा करण्याचा हा प्रत्येक भक्ताचा प्रयत्न असतो. तर प्रत्येकजण ह्याच म्हणजे तयारीत असतो की मी होईल तेवढी भगवंताची सेवा करेल. आणि पण मग करत असताना कधी कधी अडचणी असे येतात. करण्याची इच्छा तर खूप असते, पण एक्झॅक्टली काय करावं आणि कसं करावं हा प्रश्न पडत असतो. तर माझ्या माहितीतील सर्व काही सेवा मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहे. तसेच आता आपला येणार आहे तो म्हणजे दुसरा श्रावण सोमवार. आणि श्रावण म्हटलं की आपण श्रावणचे पूर्ण श्रावण महिना तर आपण खूपच भगवंताची सेवा करतो, पण श्रावण सोमवार म्हटलं तर आपल्याला आवडा वेगळाच आनंद असतो. आणि आपण खूप तयारीनिशी भगवान शंकराची पूजा ही करत असतो. त्यामध्ये सर्वात प्रिय असलेली भगवान शंकराची सेवा तो म्हणजे रुद्राभिषेक. रुद्राभिषेक करण्यासाठी सर्वजण हे इच्छुक असतात. कोणी भगवंताला म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये तुम्ही त्याला काय अर्पण करता, ह्या अर्पण करणाऱ्या वस्तूंना प्रत्येक वस्तूचं एक आपलं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. जसं की तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक करू शकता. त्या वेगळ्या प्राप्तीचा म्हणजे त्यापासून वेगवेगळ्या प्राप्ती ही आपल्याला होत असते. तर कोणी दह्याचा अभिषेक, दुधाचा अभिषेक, तर कोणी पंचामृत एकत्रित करून भगवान शंकराचा अभिषेकही करत असतं. आणि कुठलंही साहित्य जर आपल्याला उपलब्ध झालं नाही किंवा आपली जर फक्त जलाभिषेक करण्याची इच्छा असेल तर आपण शुद्ध जलाचा अभिषेकही भगवंताला करू शकतो. भगवंताला तुमच्या वस्तू काय आहे हे महत्त्वाचं नसून तुमचा भाव किती आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही म्हणजे पंचामृतने करा किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा, भगवंताला हा मान्यच असतो. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वाटेल त्याने तुम्ही भगवान शंकराचा रुद्राभिषेक हा नक्की करा. आणि रुद्राभिषेक करत असताना आपल्याला जर कधी जलाभिषेक करायचा असेल तर आपल्याला आजकाल म्हणजे पहिले असं असायचं की एक जण वाचायला किंवा मंत्र म्हणायला आणि नंतर त्यानंतर पाणी टाकायला जमायचं नाही. आता आपल्याकडे उपलब्ध असतं ते म्हणजे अभिषेक पात्र. चला बघा अभिषेक पात्र कसं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. हे असं छान अभिषेक पात्र असेल तर यातून म्हणजे जल हे महादेवाच्या पिंडीवरती पडत असतं. आणि हे जल अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जाप 108 वेळेस करायचा आहे. म्हणजे एक माळ जप करायचा आहे. तर इथे एकच माणूस हे व्यवस्थितरित्या करू शकतो, कारण की हे जल आपोआपच त्या पिंडीवरती पडते अभिषेक पात्रामुळे. आणि अशा प्रकारे तुम्ही ओम नमः शिवाय 108 वेळेस जाप करत महादेवावरती शुद्ध जलाभिषेक करू शकता. आणि हे जे जल आहे अभिषेकाचं हे म्हणजे खऱ्या दृष्टीने गंगाजलपेक्षा कमी नाही. त्यामुळे हे जल सर्वांनी घरातील लोकांनी प्राशन करायचं आहे. आणि उरलेलं जल तुम्ही आपल्या घरामध्ये ही शिंपडू शकता. तसेच मित्रांनो, आपण बघितलं की आपण शुद्ध जलाचा अभिषेक अशा प्रकारे करू शकतो. आणि त्यामध्ये अभिषेक पात्र हे आपल्यासाठी खूप सहाय्यक आहे. आणि हे म्हणत असताना तुम्हाला फक्त ओम नमः शिवाय 108 जप न करत आणखीन काही जास्त करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला सांगते, नित्यसेवेमध्ये आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी सेवा दिली आहे. त्यामध्ये 68 पान नंबरपासून तर 86 पान नंबरपर्यंत रुद्रवाचन दिले आहे. त्या रुद्रवाचक दिले आहे. त्यामध्ये पहिले 11 अध्याय आहेत, नंतर छोटे छोटे 11 अध्याय आहे. असे 11 दोन्ही 22 अध्याय तुम्हाला ते रुद्रवाचक म्हणायचे आहे. आणि तोपर्यंत रुद्रवाचक होईपर्यंत पाणी हे संततधार आपल्या शिवलिंगावरती पडत असायला हवं. म्हणजे तो खूप मोठा अभिषेक असतो, त्याला अर्धा तास तरी तुम्हाला लागून जाईल. आणि वेळ कमी असेल तर तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणत ही जलाचा अभिषेक करू शकता. जेव्हा तुम्ही जर हा अभिषेक घरगुती करत असाल तर अशा प्रकारे जलपात्र ठेवून करू शकता. आणि मंदिरात करत असाल तर तिथे हे आजकाल जलपात्र बसवलेलंच असतं. जर तुम्हाला कोणी सहाय्य करायला नसेल तर तुम्ही रुद्रवाचक म्हणत असा अभिषेक करू शकता. अभिषेकापूर्वी प्रथमतः शिवलिंगावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे. देवाच्या अंगावरती असलेले बेलपत्र किंवा फुलं वगैरे सर्व साफ करून घ्यायचे आहे. तदनंतर आपल्याला गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय असतात म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. तिला जलाभिषेक करायचा आहे. तदनंतर तिला
पंचोपचार पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फूल धूप दीप दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या अभिषेकाची सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही नित्यसेवेतून जर कधी रुद्रवाचक वाचून आणि अभिषेक करणार असाल तर पहिले आपल्याला हरिओम इडा बोलवितो हा शांती मंत्र आहे, त्याने त्याची सुरुवात करायची आहे. आणि पहिले 11 मोठे अध्याय आणि त्यानंतर छोटे छोटे 11 अध्याय असं 86 पान नंबरपर्यंत आहे. 68 ते 86 पान नंबरपर्यंत दिला आहे, तेवढं म्हणायचं. नंतर शांती मंत्र ओम शांती 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 असा मंत्र म्हणून आपला अभिषेक हा पूर्ण होत असतो. अभिषेकाच्या पूर्णत्वेनंतर भगवान शंकराच्या पिंडीला आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडं करायचं आहे. तदनंतर भस्म लावायचं आहे किंवा चंदनही तुम्ही लावू शकता. तदनंतर आपल्याला फूल बेल वगैरे आपल्याकडे जे काय असेल ते भगवंताला अर्पण करायचे आहे. धूप लावायचं आहे, दीप लावायचा आहे, धूपदीपाने भगवंताला ओवाळायचं आहे. बिल्वपत्राचा असं आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला किती बिल्वपत्र मिळाले आहे किंवा किती वाहण्याचे इच्छुक आहात त्याप्रमाणे तुम्ही वाहू शकता. तुम्ही 1, 5, 11, 21, 51 किंवा 108 अशा प्रमाणात तुम्हाला जे काय उपलब्ध होईल त्याचे बिल्वपत्र तुम्ही वाहा. आणि तुमच्याकडे जर 108 बिल्वपत्र असेल तर आपल्या नित्यसेवेमध्येच महादेवाचे 108 नावं दिली आहे. म्हणजे शिवनामावली जिला आपण म्हणतो ती नामावली 107 पान नंबरवरती आहे नित्यसेवेत. ती वाहत एक बिल्वपत्र वाहायचं आणि एक नाव घ्यायचं, एक बिल्वपत्र वाहायचं आणि नाव घ्यायचं, असे 108 बिल्वपत्र तुम्ही वाहू शकता. आणि तुम्हाला जर नित्यसेवा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही सोप्यात सरळ ओम नमः शिवाय म्हणत 1, 5, 21, 11 जे काय तुमच्याकडे पान असेल ते ओम नमः शिवाय म्हणत वाहायचं आहे. आणि तुमच्याकडे बिल्वपत्र जर नसेल तर तुम्हाला व्हायचं आहे अखंडित तांदूळ, एक तांदूळ व्हायचा आणि एक नाव घ्यायचं, हे तुम्ही करू शकता. त्याच नामावलीमध्ये तुम्ही बिल्वपत्रासोबत आपल्याजवळ असलेली सर्व प्रकारची पुष्प हे आपल्या भगवंताला व्हायचे आहे. पहिले तर आपला अभिषेक होईल, जलाभिषेक होईल, तदनंतर होईल आपले बिल्वपत्र वगैरे वाहून. तदनंतर आपल्याला करायचे आहे ती म्हणजे आपले भगवान शंकराची आरती. आणि भगवान शंकराच्या आरती अगोदर गणपती बाप्पाची आरती करणं हे प्रथम म्हणजे अनिवार्य असते. गणपती बाप्पांच्या आरती नंतर आपल्या भगवान शंकराची आरती करायची आहे. अशा प्रकारे तुमचा रुद्राभिषेक हा संपन्न होणार आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार एकतर छोटा अभिषेक करा किंवा नित्यसेवेतील दिलेला रुद्रवाचक वाचून अभिषेक करू शकता. तदनंतर तुम्ही जलाभिषेकही करू शकता, पंचामृत अभिषेक करू शकता किंवा उसाच्या रसानेही तुम्ही भगवंताचा अभिषेक करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधनही नाही. तुम्हाला जे साहित्य अवेलेबल होईल त्या हिशोबानुसार तुम्ही भगवान शंकराचा अभिषेक हा करू शकता. आणि तसं तर आपले भगवान शंकर हे खूप भोळे दैवत आहे, त्यांना कुठलीही आशा नाही. तुम्ही जर भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा करत असाल तर तुम्ही कुठलीही वस्तू त्यांना अर्पण केली तर त्यांना ती खूप प्रिय आहे. कुठलीही म्हणजे जे काही वस्तू शुभ आहे त्याच. तर भगवान शंकराला खरं तर काय हवं असतं, खरं तर त्यांना 1 लोटा पाणी, तदनंतर भस्म, एक बिल्वपत्र आणि अक्षता, बस या 4 वस्तूंच्या व्यतिरिक्त जास्त कुठली अपेक्षा नसते. पण जे काय आपण अर्पण करत असतो ते आपलं स्वखुशी असते किंवा आपली इच्छा असते, म्हणून आपण त्या सर्व गोष्टी खूप प्रमाणात त्यांना अर्पण करत असतो. त्या गोष्टी अवेलेबल झाल्या नाही म्हणून निराश न होता खूप प्रसन्न अंतकरणाने भगवंताची सेवा ही करायची आहे. आणि आपण बघतो की श्रावण महिन्यामध्ये आपण शिवामुठ वाहत असतो भगवंताला. तर ते शिवामुठ खूप महत्त्वाचे आहे. शिवामुठ वाहताना आपण भगवंताकडे जे काही मागत असतो ती मागणी आपली पूर्ण होत असते. तर आपल्या श्रावण महिन्यामध्ये जे काही सोमवार पडतात त्या सोमवारी एक वेगळ्या वेगळ्या धान्याची आपल्याला शिवामुठ व्हायची असते. आपण सर्वांनी प्रथम सोमवारी आपली तांदळाची मोठी ही वाहिली आहे, तर आपल्या द्वितीय सोमवारी आपल्याला पांढरी तिळाची शिवमुठ ही व्हायची आहे. शिवमुठ वाहत असताना शिवमुठ अशी पकडायची आहे अशा हातामध्ये आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे आणि आपली इच्छाही सांगायची आहे. अशा प्रकारे श्रावणमध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवमुठ ही व्हायची असते. भरपूर लोक श्रावण महिन्यामध्ये चप्पल वगैरे पायामध्ये घालत नाही, तर कोणी फक्त एका वेळचं जेवण करून उपवास करतं, तर कोणी फक्त येणाऱ्या सोमवारी उपवास करत असतं. परंतु श्रावणमधील सोमवार हा दिवसा सोडायचा नसतो, तो रात्री सोडायचा असतो. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या भगवान शंकराची खूप मनोभावे आणि खूप छान अशी सेवा ही करू शकतो. आणि भगवान शंकराला तुमच्या भक्तिभावापेक्षा कुठलीही गोष्ट प्रिय नाही, म्हणून काही साहित्य अवेलेबल झालं नाही म्हणून निराश होऊन मंदिराकडे जाऊ नका. खूप प्रसन्न अंतकरणाने मंदिराकडे जायचं आहे आणि असलेल्या साहित्यामध्ये होईल ती सेवा आपल्या सर्वांना
ही करायची आहेत. आपल्या सर्वांना येणाऱ्या दुसऱ्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. चॅनल लाईक